चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आले। अल्पवयीन मुलाला बैलगाडीला बांधून चटके देत मारहाण करण्यात आली। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील खळबळजनक अशी ही घटना आहे। गंभीररित्या भाजलेल्या मुलावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ट्रॅक्टरचं लाईट चोरल्याचा संशय घेऊन अवघ्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचं अपहरण केलं, त्याला लोखंडी बैलगाडीला बांधलं आणि मारहाण करत चटके दिले। चटक्यांनी गंभीररित्या भाजलेल्या मुलावर आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। घेऊन जाऊन त्याच्यावर एवढं हे केलं त्यांनी, तर त्याला लोखंडी गाड्यावर ठेवून झोपून खाली आगीचा डाग लावला। आग लावून चटके दिले त्याला। त्याच्यानंतर त्याला मारून टाकण्याची धमकी पण देत होते। ते मरून पण गेला बुवा, आमचे लाईट चोरलेले आणि ट्रॅक्टरचे, तर जोपर्यंत कबलत नाही हुआ तोपर्यंत याला असंच करू आपण। मेल्यावरती याला जेसीबी वरती खड्डा खंदून दाबून देऊ म्हणे, असं सांगत होते ते। आणि या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी प्रतिनिधी अमोल राजपूत आपल्यासोबत आहेत। अमोल, नक्कीच धुळ्यातील ही घटना आहे जी अत्यंत वेदनादायी आहे। धुळे जिल्ह्यातील भामपूर गावातील अल्पवयीन मुलासोबत ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि या ट्रॅक्टरची लाईट चोरल्याचा आरोप त्याच्यावर होता आणि त्यानंतर त्याला अपहरण केलं आणि त्यानंतर त्याला गाड्या बैलाला बांधून त्याच्या गाड्या बैलाच्या खाली आगीचा धूर काढत त्याच्यावर हा अमानुष प्रकार करण्यात आलेला आहे। या प्रकरणी 2 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना आता पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली। बरं, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।